महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सामाजिक चर्चेत पुन्हा एकदा खळबळ उडवणारा निर्णय समोर आला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने मुस्लिम समाजाला देण्यात आलेले 5% आरक्षण अधिकृतपणे रद्द करण्याचा निर्णय 17 फेब्रुवारी रोजी घेतला। ही गोष्ट केवळ एका सरकारी निर्णयापुरती मर्यादित नाही, तर तिची पार्श्वभूमी जवळपास दशकभर जुनी आहे। 2014 मध्ये राज्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सत्तेत असताना मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपणाचा विचार करून 5% आरक्षणाचा अध्यादेश काढण्यात आला। उद्देश स्पष्ट होता की शिक्षण आणि नोकरीच्या संधींमध्ये या समाजाला अधिक प्रतिनिधित्व मिळावे। मात्र हा अध्यादेश कायमस्वरूपी कायद्यात रूपांतरित झाला नाही। यानंतर सत्तांतर झाले आणि भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांच्या सरकारकडे सूत्रे गेली। त्या काळात हा विषय प्रलंबितच राहिला। कायदेशीर आधार नसल्याने हे आरक्षण हळूहळू कमकुवत होत गेले। दरम्यान हा मुद्दा न्यायालयातही गेला। मुंबई उच्च न्यायालय यांनी शिक्षण क्षेत्रातील आरक्षण कायम ठेवले, मात्र नोकरीतील आरक्षणाला स्थगिती दिली। तरीही ठोस कायदा नसल्यामुळे हे आरक्षण तांत्रिकदृष्ट्या कालबाह्य ठरले। आता सरकारने हा निर्णय अधिकृतपणे रद्द करताच राजकीय वातावरण तापले आहे। विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। काही पक्षांचा आरोप आहे की सरकारने हा विषय न्यायालयीन मार्गाने सोडवण्याऐवजी थेट रद्द करण्याचा निर्णय घेतला, ज्याचा परिणाम मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक प्रगतीवर होऊ शकतो। महाराष्ट्रात मुस्लिम समाजाची लोकसंख्या सुमारे 11 ते 12% आहे। विविध अहवालांनुसार या समाजात शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपण अजूनही मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे हा निर्णय सामाजिक समतोलाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरत आहे। या निर्णयामुळे आगामी अधिवेशनात आणि राजकीय चर्चांमध्ये हा मुद्दा अधिक तीव्रतेने पुढे येण्याची शक्यता आहे। तज्ज्ञांचे मत आहे की सरकारने संबंधित समाजातील प्रतिनिधींशी संवाद साधून शिक्षण आणि संधी उपलब्ध करून देण्यासाठी पर्यायी उपाययोजना विचारात घ्यायला हव्यात। मुस्लिम आरक्षण रद्द करण्याचा हा निर्णय केवळ प्रशासनिक नाही, तर सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे। पुढील काळात या निर्णयाचे परिणाम काय होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे, कारण यावरच राज्यातील सामाजिक समावेशकता आणि राजकीय संतुलनाचा भविष्यातील मार्ग ठरणार आहे। सर्जनशील न्यूज